नमस्कार, खारेपाट न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। महेंद्र म्हात्रे, रिपोर्टर, अलिबाग। अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कामारले स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन सरपंच अजिता राजेंद्र गावंड गजने यांनी केले। यावेळी ग्रामपंचायत सदस्या, ग्रामस्थ, महिला वर्ग व पंचक्रोशीतील विविध मान्यवर मंडळी उपस्थित होती। त्यानंतर कामारले ग्रामपंचायत हद्दीतील वाघोळी नाक्यावर बस स्थानकाचे उद्घाटन सरपंच अजिता राजेंद्र गावंड तसेच उपसरपंच प्रगती सुभाष शिगरुण, ग्रामपंचायत सदस्य व आशा सेविका, ग्रामस्थ उपस्थित होते। सदर बस स्थानक सोनल ग्रुप व गजने ग्रुप यांच्या माध्यमातून करण्यात आले। यावेळी कैलास गजने, सुरेश गजने, नंदकुमार पाटील, अरुण पाडगे, राजेंद्र वालेकर, चंद्रकांत वालेकर, दिगंबर गिरी, दीपक गोंधळी, आशिष वालेकर, प्रणय पवार, नरेश पाटील, निलेश शिगरुत व अन्य ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते। तसेच सरपंच व सदस्यांच्या वतीने वृक्षारोपणही करण्यात आले। स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या सर्व हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांना आपल्यातर्फे सर्वांतर्फे मानाचा मुद्रा, ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडवलं त्यांनाही सलाम। आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आनंदात आहोत, सुखात जगत आहोत। कारण फार संकट काय होतं हे आपल्या पूर्वजांनी उपभोगलेलं आहे, म्हणजे त्यांच्या वेदना त्यांनी घेतलेल्या आहेत। आणि आपल्यात हजर असलेल्या नागरिकांपैकी एक 10% नागरिक हे पारतंत्र्य असताना जन्माला आले असतील किंवा त्यांनी ते पाहिलं असेल, पण आपण सर्व आपला भारत देश ब्रिटिशांच्या दिल्लीत राज्यात झाला, म्हणून आपण स्वातंत्र्य दिवस हा खूप मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करतो। आपल्या देशाला स्वातंत्र्य सहजासाठी मिळाले नाही, तर महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई या असंख्य शूरवीरांनी आपल्या देशासाठी प्राण अर्पण केले। म्हणून मी आपल्या बलिदानाचे कृतज्ञतेने स्मरण केले पाहिजे। आपला भारत देश महान देश आहे, विविधता एकता ही आपली ताकद आहे। आज आपण तिरंग्याचा आदर करू। स्वातंत्र्य मिळाले, पण खरे स्वातंत्र्य तेव्हाच मिळाले तेव्हा प्रत्येक माणूस स्वतःच्या पायावर उभा राहतो। तसंच सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षण सुरू केले। त्यांना लोकांनी दिलेला त्रास त्यांनी सहन केला, पण त्यांनी कधीच हार मानली नाही। आज म्हणून मुली शाळेत सर्व येऊ शकतात। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप गरिबीतून शिकले, पण ते इतके शिकले की त्यांनी आपली राज्यघटना लिहिली। शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे, शिक्षण हेच खरे आपले स्वातंत्र्य आहे। मित्रांनो, खूप मन लावून अभ्यास करा, ही सगळ्या गुरुजनांना आणि देशाला मान वाटेल। इतके म्हणून मी माझे माझी नम्रता 15 ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील अतिशय महत्त्वाचा दिवस बनला आहे। कारण अनेक स्वातंत्र्यासाठी अनेक कठोर संघर्ष आणि बलिदानानंतर भारत स्वातंत्र्य झाला। 15 ऑगस्ट 1947 रोजी हा आपल्या सर्वांसाठी
मदतनीस सगळे वेळेत उपस्थित राहिलेत, आमच्या कार्यक्रमाला शोभा आणलीत, त्याबद्दल प्रथम सगळ्यांचं आभार मानते. त्याच्यानंतर आपल्या शाळेमध्ये माजी विद्यार्थी जी आपली शाळा सोडून गेलेले आहेत, शिक्षण आर्थिक मदत केलेले त्यांची नावं मी वाचून दाखवते. विनय मारुती पाटील 5,000 रुपये, संजय भाऊ म्हात्रे 5,000 रुपये, सदानंद साहू वाघपंजे 1,000 रुपये, दीपक भारत माता की जय. भारत ओके. चांगली सुरुवात झाली. भारी जड दिसते. झाड नव्हतं वडाचा. हा चला. आणि असू दे, थोडा नाही काय नाही खाल्लं टाकायचं नाही. पाणी शिपायला मीच येणार आहे, आपण नका एवढं मी त्याला. कांबार्ले ग्रुप ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, कांबार्ले ग्रामपंचायत सरपंच सदस्य, तसेच उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व निवृत्ती अधिकारी वगैरे, आज आपण कांबार्ले ग्रामपंचायतच्या सरपंच आणि गजनी ग्रुपच्या माध्यमातून एक इथं बस थांबण्यासाठी बसण्याचे ठिकाण म्हणजे स्टँडच हा तयार केलेला आहे आणि त्याचं आज आपण इथं स्थानिक करून त्याचं अनावरण केलेलं आहे. एक चांगली गोष्ट आहे की आत्ताच्या पावसाळ्यात जरी पाऊस आला तरी 2 मिनिटं माणूस थांबू शकते गाडीची वाट. कारण सकाळी तर खूप विद्यार्थी असतात, दुपारनंतर सुद्धा असतात विद्यार्थी जाणारी, इथं आपण कोयनाड बाजारला जाणारी किंवा उन्हाळ्यात तर इथं उभा राहायला चान्सच नसते. त्याची एक चांगली अत्यंत अशी सुविधा त्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर आपण वृक्षारोपणाचं पण इथं आहे, कारण जर हे वृक्षारोपण केलं आहे, ते वडाचं झाड आहे, ते जर जगलं तर मोठं झालं ते ह्याच बाकड्याचं ते काम करणार आहे आणि बसण्यासाठी सगळ्यांना सुविधा होणार आहे. असे छोटे मोठे उपक्रम नेहमीच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालू असतात. तर या उपक्रमाला आपण सगळेजण झेंडावंदन झाल्यानंतर सुद्धा इथं वेळ देऊन आलात, त्यामुळे आपल्या सगळ्यांना धन्यवाद. पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि आपलं सहकार्य आपल्या या चांगल्या गोष्टीनं कायम राहू अशी अपेक्षा.